तुम्ही जितकं म्हणणार आम्ही होऊ देणार नाही तितकी व्यवस्था म्हणणार. भांडणं लागलेत. चांगलं आहे, आपल्याला जे करायचं होतं ते व्हायलेलं आहे. मनुवादी लेट करणारे सगळे बौद्ध आहेत. मग यांना रोखलं पाहिजेत. मग मांगाला फूस दिली, तुमचं सगळं यांनी लुटलं. आदरणीय आयुष्यमान DS नरसिंगे सर. महामानव तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः वंदन करून मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर आणि अगदी या उन्हामध्ये जे बांधव ज्या भगिनी ताटकळत बसलेले आहेत ते सगळे आमचे बांधव या आज पिराजी साधू कांबळे यांच्या स्मृतीच्या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर एकूण देशामध्ये आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर जो काही आपण कॉमेंट्री बघत आहोत, एक भांडणं बघत आहोत, एक वातावरण बघत आहोत, हे जे काही कॉमेंट्री आपण बघत आहोत या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, मीडियावर, याच्यामध्ये बरेचसे फेक अकाउंट काढले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे नाकारता येत नाही की ज्या पद्धतीनं भाषा वापरली चाललेली आहे. आणि हा इंटलेक्च्युअल क्लास पुढचा बौद्धिक जो वर्ग आहे देशातला, त्याच्या पुढचा प्राचार्य कांबळे सर हा एक चॅलेंजिंग विषय आहे. चॅलेंजिंग आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं. याला दोन्ही बाजू आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जे दिलं पाहिजे म्हणायला पण खूप बाजू आहेत, त्याचे ड्रॉबॅक्स आहेत म्हणणाऱ्या पण खूप बाजू आहेत, नाही दिलं पाहिजेत म्हणण्यासाठी पण खूप काही जागा आहे. अशा पद्धतीचा हा विषय हा पुढं आलेला आहे. आणि या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण या गंभीर विषयाला अगदी हसत खेळत याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी विशेष करून आमच्या भगिनी द्वारकाताईचं कौतुक करेन की पिराजी साधू कांबळे तुमचे वडील आहेत हे खरं आहे, पण जेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी बुद्धिझमच्या दिशेने वाटचाल केली तेव्हा ते तुमचे वडील राहिले नाही, तर ते एक समाजाचे कार्यकर्ता राहिलेले आहेत. आणि म्हणून या अंगाने हा विषय वर करणे तुम्हाला कुणाला प्रायव्हेट वाटत असेल, खाजगी वाटत असेल, तसं तो खाजगी नाही. तो विषय निमित्त खाजगी जरी असला तरी तो सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या हा एक औचित्य साधून एक चांगला विषय, गांभीर्याचा विषयावर आपण चर्चा करत आहोत. भारतीय बौद्ध महासभेने महाराष्ट्रामध्ये या विषयाच्या अनुषंगाने समाजामध्ये सामंजस्य कसं निर्माण करता येईल आणि लोकांचं प्रशिक्षण कसं होईल, लोक हा विषय समजून कसा घेतील. कारण जे ॲक्शन आणि रिॲक्शन येत आहेत याच्यात, याचं कारण काय की विषय नीट लोकांना कळलेलं नाही. जितकं या विषयाच्या रिॲक्शन येतील तितकं वर्गीकरण लवकर होईल असं मला वाटतं आहे. की आपण त्याला जितका विरोध करू समोरच्याला तर विरोधच पाहिजेत. म्हणजे हा विषय काही खरंच मागाचं भलं करायचं आहे आणि त्यांच्या काही पदरात पडले नाही, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, इथल्या असं इतकी व्यवस्था काही मागावर फिदा नाही की त्यांना ते दिलं पाहिजे, तर खरं त्यांचं उन्नती झाली पाहिजेत. या भूमिकेतून हा विषय पुढं आणलेला नाही. हा विषय भांडणंच लावण्यासाठी पुढं आणलेला आहे, हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि आपण भांडणंच करत आहोत, बरोबर आहे, आपण भांडणंच करत आहोत. हा विषय भांडणंच लावण्यासाठी आणलेला आहे. आणि जितके भांडणं याचे तयार होतील, जसं नितीनजी तुम्ही म्हणालात की पुढच्या महिन्यामध्ये GR निघेल, होय, हे GR काढून पुन्हा वाद निर्माण करण्यासाठीचा विषय आहे. म्हणजे बार बार न्यायप्रविष्ट प्रकरणं करायची, विषय भांडणात लावायचा, तर या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या भांडणाच्या आडून ब्राह्मणी व्यवस्थेला आरक्षण खतम करायचे, खतम. हे डाव आहे ह्याच्या पाठीमागचं. वाद निर्माण करायचा आणि वादाच्या आडून खतम करून टाकायचं आरक्षण. आपण जर बघितलं, मी आपले लय वेळ घेणार नाही, 15-16 मिनिट घेईन, मला जाणीव आहे, 15 मिनिट घेईन आपले. आणि आम्ही नितीनजीला बोलवण्याचं काम तेच होतं की कवितेच्या आडून लोक येतील, काय तुमची करमणूक करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला नाही. या कार्यक्रमाच्या आडून तुमच्या विषय लोकांमध्ये हा विषय गेला पाहिजे, हा विषय चर्चेला गेला पाहिजेत, म्हणून हा विषय आणलेला आहे. आम्ही टॅक्टिसफुली तुम्हाला इथं आम्ही कव्हर केलेला, सभागृहात बसायला भाग पडलेला, ते आम्हाला माहिती होतं.
नितीनजी आले की लोक येतात, पण गळी काय उतरवायचं? बरोबर आहे. आणि म्हणून 15 मिनिट तुम्ही हा विषय ऐकून घ्याल. या विषयावर डिबेटिंगचा विषय आहे, दोन्ही बाजूनी चर्चा होऊ शकते, याच्याबद्दल काही दुमत नाही, कारण हा विषयच मनुवादीने तसा दिलेला आहे, आणलेला आहे हेतुपूर्वक. या विषयाची पाळेमुळं जर कुठं आपण बघितली तर मी काही डिटेल बोलणार नाही, फार त्रोटक बोलत 15 मिनटात मी माझा विषय संपवणार आहे. याची पाळेमुळं आपल्याला गोलमेज परिषदेमध्ये बघायला भेटतात. ते कसे आहेत मी नाही सांगणार, पण गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी डिप्रेस्ड क्लाससाठी डिप्रेस्ड क्लास हा भागीदार असेल या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आणि राजकारणामध्ये आणि एकूणच शासकीय नौकऱ्यामध्ये सगळीकडे डिप्रेस्ड क्लासची भागीदारी ही 1/3 असेल. त्याच्यामध्ये मुस्लिम लीगची भागीदारी गांधी आणि काँग्रेसनी मान्य केली, पण बाबासाहेबांची ही भागीदारी मान्य केली नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात की 52 आणि 54च्या इलेक्शनमध्ये बाबासाहेबांना काजरोळकर आणि बोरकर दोघांनी हरवलेलं आहे. आपण बघतो त्याचं बीज जे आहे ते बीज त्याचं ह्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये लपलेलं आहे. 1909मध्ये जेव्हा जातीय निवाडा आला आणि त्याच दरम्यान पंजाबमध्ये पंजाब महासभेची निर्मिती झाली. आता जातीय निवाड्याच्या माध्यमातून मुस्लिम लीगला काही दिलं जाणार आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1909मध्ये झाली. आणि मग आपल्या हिंदूचं काय करायचं? हिंदूचं काय करायचं तर हिंदूला आपल्याला संरक्षित करणं गरजेचं आहे, हिंदू धर्मावर काम करणं गरजेचं आहे. म्हणून पंजाबमध्ये 1909ला पंजाब महासभेची निर्मिती झाली. आणि त्यानंतर 1915मध्ये याचं थोडं व्यापक रूप झालं आणि 21मध्ये हिंदू महासभेची निर्मिती झाली. 21मध्ये हिंदू महासभेची निर्मिती झाली. त्या ठिकाणी असं ठरलं की हिंदुइझम आणि हिंदू धर्म टिकला पाहिजे. हिंदू धर्म कसा टिकवायचा तर त्याच्यासाठी काही प्रोग्राम आखण्यात आले हिंदू महासभेच्या मार्फत. आणि त्याच्यामध्ये इथला जो डिप्रेस्ड क्लास आहे तो हिंदू धर्माला व्यवस्थेला चिटकून राहावा म्हणून त्या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेण्याचं ठरलं. अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम ठरले. त्याच्यामध्ये मग मध्ये तरी आपण बघतो की एक गाव एक पानवाटा वगैरे पुढं हे तिथून सुरुवात झालेली आहे. इथून सुरुवात झाल्यानंतर आपल्याला इतिहासातच दिसतंय की बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या परिस्थितीमध्ये रोखलं पाहिजेत अशा पद्धतीचा चंग गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने बांधलेला इतिहासात आपल्याला दिसतंय. तुम्हाला ते सगळ्याला माहिती आहे की बाबासाहेबांना दार तावदानं खिडक्या सगळं आम्ही बंद करत आहोत आणि ते बाबासाहेब संविधान सभेत येणार नाही त्याची पुरेपूर दक्षता घेतली गेली आणि ते ओपन चॅलेंज केलं गेलं. म्हणजे बाबासाहेबांची लिडरशिप जी आहे म्हणजे या देशाच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये आणि एकूणच नौकऱ्या असतील किंवा ह्या देशाच्या भागीदारीमध्ये 1/3 हिस्सा मागणाऱ्या बाबासाहेबांना या व्यवस्थेने ठरवून त्यांना पराजित करण्याचं आणि बॅकफुटवर लोटण्याचं काम सातत्यानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो इतिहासामध्ये की बाबासाहेबांनी एक समांतर लिडरशिप निर्माण केलेली आहे. बाबू जगजीवन रामच्या रूपाने ती समांतर लिडरशिप आपल्याला पुढे येताना दिसते आहे. किंवा मातंग समाजामध्ये वायदांडे आणि सकट नावाचे काही पुढारी त्या काळामध्ये या हिंदू महासभेने पुढं आणले आणि महाराष्ट्रामध्ये श्रीम माटेंनी पुण्याच्या हे काम हाती घेतलं आणि मातंग समाजामध्ये माटे हे लोक पुढं आले आणि ते बाबासाहेबांना नेता मानत नव्हते. म्हणजे बाबासाहेबांना समांतर लिडरशिप मातंग समाजामध्ये सक्टे वायदंडेसारखे पुढं लोक आणण्याचा आणि बाबू जगजीवनरामला पुढं आणण्याचा प्रयत्न केला गेला हे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे. 1993ला जेव्हा बहुजन समाज पार्टी सत्तेवर आली, मी या मंचाचं कौतुक करतो की बहुतांशी बहुजन समाज पार्टीच्या विचारधारेचे लोक आणि भारतीय बौद्ध महासभा आयोजक बरोबर आहे म्हणजे आयोजकाच्या भूमिकेत भारतीय बौद्ध महासभा आणि बोलणाऱ्याच्या भूमिकेमध्ये बहुतांशी BSP माइंडेड लोक BSP माइंडेड आहे. त्याच्यामध्ये दोन्ही कास्टचं वर्गीकरण म्हणजे बौद्ध आहेत, चर्मकार बांधव आहेत, मातंग बांधव आहेत. हे मंचाचं वैशिष्ट्य म्हणजे एक आगळा वेगळा मंच आहे हा या अर्थाने.
काय कौतुकास्पदच ही गोष्ट आहे. 1993च्या सुमारास जेव्हा हैदराबादमध्ये बहुजन समाज पार्टीची रॅली निघाली, विजयाची रॅली, जल्लोष रॅली, तेव्हा NT रामाराव यांनी कांशीराम साहेबाच्या हातामध्ये हात दिला. त्या रॅलीचं ते प्रचंड 1 लाख लोक, त्याच्यापेक्षा जास्त लोक असतील विजयाच्या रॅलीमध्ये हैदराबादमध्ये. आणि NTR आणि कांशीराम साहेबाची समोरासमोर भेट आणि दोघाजणांची शेक हँड झाली. ते चित्र त्या काळामध्ये त्याच्यावर खूप बोललं गेलं आणि त्या चित्राने, त्या घटनेने एकूणच भारतातल्या मनुवादी व्यवस्थेची जी काय आहे त्यांच्या भुवया उंचावल्या की या पद्धतीनं जर असं घडत गेलं तर पुढं काय होणार आहे. तुम्हाला सांगतो, त्या रॅलीच्या नंतर एका महिन्याच्या 2 महिन्याच्या फरकाने आंध्रामध्ये 20 युवकांनी आंध्र प्रदेशामध्ये मादिगा आरक्षण पोर्टल समितीची स्थापना केली. 20 पोरांनी येऊन, त्या 20 पोरांनी मादिगा आरक्षण पोर्टल ही समिती स्थापन केल्यानंतर मांडणी चालू झाली. मादिगांना आरक्षण मिळालं नाही, मालानी खाल्लं वगैरे, मागणी सुरू झाली, आंदोलन पेटलं. मादिगा आरक्षणाला मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करण्याचं काम मीरा कुमारीनं केलं. बाबू जगजीवन रामची मुलगी. इतपर विषय थांबला नाही, कारण आजच्या मांग आरक्षणाचं बेस तिथं लपलेलं आहे, आंध्रामधल्या मादिगापाशी लपलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी ते धावतं सांगतोय. मीरा कुमारीने हे आंदोलनाला पैसे पुरवले, नेत्यांना भौतिक सुविधा पुरवल्या, आंदोलनाला पैसे पुरवले, आंदोलन पेटलं. एवढंच नाही, मादिगांनी बाबू जगजीवन रामच्या जन्मदिनाची सुट्टी जाहीर करा, बाबू जगजीवन रामचे पुतळे चौकात उभा करण्याच्या मागण्या केल्या आणि ते आंदोलन सुरू झालं. त्या आंदोलनाचं लोण महाराष्ट्रात आलं आणि महाराष्ट्रातल्या मातंगांना सुद्धा वाटायला लागलं की आपल्या सवलती ह्या महार समाजाने खाल्लेल्या आहेत. वास्तविक लहुजी साळवे अभ्यास आयोग जो पुढं आलेला आहे, लहुजी साळवे अभ्यास आयोगाने जी आकडेवारी पुढं काढलेली आहे, खरी असेल खोटी असेल, पण जी आपल्या पुढं आकडेवारी दिसते, बनसोडे सर तुम्ही खूप चांगली मांडणी केली या विषयाच्या अनुषंगाने. मी समाधानी झालो की विषयाला धरून मांडणी होती आहे, चांगली मांडणी झाली, टू द पॉईंट मांडणी झाली. आणि मी सारखं म्हणत होतो की ह्या विषयावर या, चटकन विषयावर या. आपण हार तुरे महापुरुषांचे हे ते नावं घेत वेळ जर घालवला तर ते नाही, या लोकांच्या गळी आपण मुद्दा उतरू. या ठिकाणी ती जी आता मी सांगितलं की लहुजी साळवे अभ्यास आयोग विलासराव देशमुखांच्या काळामध्ये जी दिला, त्याच्यामध्ये 83 शिफारशी मातंग समाजासाठी केलेल्या आहेत. त्याच्यातल्या 82 शिफारशी ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे काही आर्टिकल 38 ते 52 मध्ये जे काही त्या कलम आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये राज्यांना जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये ते 82 तरतुदी त्यांना ते करता येतील आणि मागांना काही वेगळं करून त्यांची सुधारणा करता येईल इतपत त्या 82 शिफारशी होत्या. आणि शेवटची शिफारस होती आरक्षणाची. सरकारने त्या सगळ्या शिफारशी सोडल्या आणि या आरक्षणावर फोकस केलं लोकांनी आणि सरकारने सुद्धा. सरकारला हे आरक्षण द्यायचं आहे, तुम्ही जितकं विरोध करताल तितकं ते द्यायचं आहे. आणि म्हणून मी मध्यंतरी थांबवत होतो लोकांना, जरा थांबा, ऐकून घ्या, चर्चा करू आपण. जितकं याला कारण काय नाही दिलं पाहिजे म्हणलं की तिकून एक म्हणतोय देत कसं नाही, मिळालंच पाहिजेत, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. ते म्हणतात पण 13% आम्ही 2%, तुमच्या का बापाचं चाललं आहे, नाही द्यायला तुम्ही मालका हो का, तुम्ही मालका हो का, 2% आमची लोकसंख्या आहे, आमची 1.5% लोकसंख्या, आम्हाला 1.5% पाहिजेत, तुम्ही कोण अडवणार का, तुमच्या बापाचं सगळं घेणं देणं आहे, 13%चे मालक आहेत का तुम्ही, नाही देणार म्हणणार आहे, असा वाद आहे, लक्षात घ्या. आणि जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. 13% जर आमचं, आम्ही 1.5% असू मातंग समाजाचे, 1.5%च आम्हाला पाहिजेत, तुमचं घेत नाहीत आम्ही, राहू द्या तुम्हाला लकला. काय करायचं, लोकशाही आहे. तुम्ही जितकं म्हणणार आम्ही होऊ देणार नाही, तितकी व्यवस्था म्हणणार. भांडणं लागलेत, चांगलं आहे, आपल्याला जे करायचं होतं ते व्हायलेलं आहे. मनुवादी व्यवस्था लक्ष ठेवून आहे. फेक अकाउंट काढलेले आहेत, लोक नको त्या भाषेत बोलत आहेत, फेक अकाउंटवर बोलत आहे जास्त प्रमाणात, असा माझा दावा आहे. बरोबर आहे, मला वाटत नाही कुठला मातंग समाजाचा चांगला कार्यकर्ता किंवा बौद्धाचा या भाषेत बोलू शकतो म्हणून. ते बरेचसे फेक अकाउंट आहेत, असतील 1-2 आहेत मला माहिती, कपिल सोरदेसारखे ते माहिती आहेत मला काय 1-2, पण लय जे चाललं आहे ते असेच फेक चाललं आहे. भांडणं लावायचा कार्यक्रम आहे, ठरलेला आहे. आज
हे भांडणाचं काय काय कारण आहेत तर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जी भागीदारी मागितली 1/3 ती अजून दिली गेली नाही आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करू नये. मी तुमच्या मुद्द्याकडे वळतो 1 मिनिटासाठी मध्येच. आता मला वाटतं म्हणजे 7-8 मिनटं राहिले असतील, मी पण लवकर उरकणार आहे. कांशीराम साहेबाच्या पुढं हा विषय आला आणि कार्यकर्त्यांनी विचारलं की हे आरक्षण मागत आहेत. कांशीराम साहेब एक लढाई लढत होते बहुजनाच्या सत्तेची, जे बाबासाहेबांच्या स्वप्नातली लढाई होती. कांशीराम साहेब म्हणले अरे दीजिए ना बाई, कोण अडवलं आहे, देऊन टाका ना. देऊन टाका म्हणून वाद मिटवून टाकणे. देऊन टाका म्हणणे म्हणजे काय, वाद निर्माण करायचा नाही. कांशीराम साहेबाच्या पुढं हा विषय होता. देऊन टाका म्हणायचं, वादात पडायचं नाही. आपलं लक्ष सगळं भागीदारी, राजकीय भागीदारीकडे आहे. कांशीराम साहेबाचं लक्ष भागीदारीकडे होतं राजकीय. आणि म्हणून ते म्हणले अरे दे दो ना बाई, जुसको देणे का, आम्ही कुठं अडवलं म्हणले, देऊन टाका. पण त्यावेळेसपासून दिलं गेलं नाही. आणि तुम्ही जसं नितीनजी म्हणाले तर अजून बी दिलं जाणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाचं आहे की आपण हे भांडत आहोत. एक जण म्हणतोय अजिबात दिलं जाणार नाही, तो दुसरा म्हणतोय तुझ्या का बापाचं आहे का, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हे वाद व्यवस्थेला बघायचं आहे, हे व्यवस्थेला वाद बघायचं. मागणारे म्हणतात आम्ही 1.5% तर मला 1.5% पाहिजे, तुम्हाला राहू द्या, किती राहायचे तेवढं घ्या तुम्हाला, असा वाद लावलेला आहे. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पुढे विषय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दिलं पाहिजे म्हणणाऱ्यांना समजून सांगायचं आहे, देत कसं नव्हतं या दोघांना आपल्याला सांगायचं आहे समजून, आणि दोघांना केडराईज करायचं आहे. व्यवस्थेने हे वाद आणला आहे आणि तो वाद आपल्याला करायचा नाही. आणि तुम्ही किती बी अडविलं तरी, तुम्ही किती जरी मोर्चे काढले तरी आरक्षण द्यायचं ठरलं आहे, ते दिलं जाईल. पण तुम्हाला मिळणार नाही ही सुद्धा दक्षता घेतलेली आहे. GRB काढायचं आहे पण तुमच्या पदरात बी पडू द्यायचं नाही, हे बी ठरलेलं आहे. हे कसं ठरलेलं आहे म्हणजे तुमच्या मुद्द्यासाठी सांगतो. म्हणून तुम्ही जेव्हा म्हणला की माझं आरक्षणाला समर्थन आहे, काय फरक पडत नाही तुम्ही समर्थन दिलं काय आणि कोणी विरोध केला काय, हे फक्त आपल्यापाशी विषय. तिथं ठरलेलं आहे काय करायचं. ती 3.5% लोकांनी ठरलेलं आहे. हां, तात्पुरतं इमिजिएट भांडण नको द्या, मागेल का बरं, राहू द्या द्यायचे तर द्या बाबा, आम्हाला काय करायचं ठीक आहे, इमिजिएट भांडण नको. आता तुम्ही जर म्हणलं का आम्ही होऊ देणार नाही, कसं काय होऊ देणार नाही, 13% द्यावं लागेल ना, जिसकी भागीदारी उसकी, त्याची 1.5% 1%. लोकशाही आहे, भांडण आहे, मागता येते. तुम्ही तुमच्या पुरता राहू द्या, असा विषय. दुसरा आहे काउंटर विषय, असा आहे काउंटर. आणि आपण या भांडणामध्ये अडकलेलो आहोत. दोन्ही बाजूचे मोर्चे निघत आहेत आणि आपल्या समाजासाठी घातक आहेत. पुन्हा आपल्या पुढं बनसोडे साहेब आव्हान आलेलं आहे. पण बाबासाहेबांनी बुद्धाची आणि महापुरुषांची जी काही भूमिका आहे, ऐक्याची आणि समतेची भूमिकाच आपल्याला पुढं घेऊन जावी लागणार आहे. आणि त्या भूमिकेतूनच सगळ्यांचं भलं होणार. सगळ्यांचं आरक्षण दिलं तर काही लय मागं सुधारणार आहेत. मी सगळीकडं सांगतोय की दिलंच, लागू तर करायचं नाही, भांडणं लावायचे, GR काढून बी भांडणं तयार करायचे. मी जे म्हणतोय ते तुम्हाला नंतर कळणार आहे. GR काढायचे आणि पुन्हा भांडणं लावायचे, कारण ते पुन्हा चॅलेंज करायचे. कारण भारताच्या घटनेमध्ये अबकडं नाही, इतर राज्यांनी जरी केलं तरी म्हणजे पुन्हा ते इट इज अनकॉन्स्टिट्युशनल म्हणलं जाणार आहे, ते म्हणलं जाणार आहे आणि ते पुन्हा चॅलेंज होणार आहे. ते होणार आहे. जर द्यायचं जर असतं खरं तर मोदी आज किती 15 वर्षापासून सत्तेवर आहे का 10 वर्ष झाले, कोणी अडवलं आहे? द्यायचंच असतं तर घटनेमध्ये, भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती केली असती का नाही, केली असते का नाही? मग भारताच्या संविधानामध्ये आज बी SC मध्ये बायफर्गेशनची घटना दुरुस्ती केलेली नाही. घटना दुरुस्ती केल्यानंतर काय करता आलं असतं का? काहीच करता आलं नसतं. सुप्रीम कोर्टाचं बी काही चाललं नसतं घटना दुरुस्ती केली असती तर. घटना दुरुस्ती केली नाही. का केली नाही? याचं कारण असे फक्त भांडणं लावायचे. का बरं भांडणं लावायचे? भांडणं लावल्याशिवाय आरक्षण खतम करता येत नाही, ही परिस्थिती आहे. आपण बघत आहोत, पोरग PhD झाले, आपण विषय समजून घेत नाहीत, आपण फक्त भांडणं करतो. या मोबाईलवर प्रश्नाला उत्तराला प्रश्न चालूच आहेत. मूळ मुद्दा आपण समजूनच घेत नाहीत, फक्त भांडणंच करतो. आणि लोकांना तुमच्यात भांडणंच पाहिजेत, त्यांनी ठरवलेलंच आहे. का भांडणं पाहिजेत? बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित क्रांती झाली नाही पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित क्रांती जर व्हायची नसेल तर भांडणं लावले पाहिजेत. मग भांडणं आपण जर करणारे असू तर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आपण वागत आहोत, समजून घेतलं पाहिजेत गणत.
मग या विषयावर भांडणं करून प्रश्न मिटणार नाही, या विषयावर प्रबोधन करून प्रश्न मिटेल असं भारतीय बौद्ध महासभेचं म्हणणं आहे. जितक्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात ह्याच्यावर प्रबोधन करून प्रश्न मिटेल, भांडणं करून प्रश्न मिटणार नाही. मोर्चे आणि त्याच्या विरोधात मोर्चे काढून प्रश्न मिटणार नाही. प्रश्न अधिक प्रश्न हा गंभीर बनेल. अधिक ह्या समाज जो आहे तो फुटला जाईल, अधिक दुरी निर्माण होत जाईल आणि त्याच्यामुळं प्रश्न हा अति गंभीर बनेल. त्यामुळं भारतीय बौद्ध महासभेला असं वाटतं की या विषयाच्या अनुषंगानं चर्चा आणि लोकांचं मत परिवर्तन हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून मध्ये जरा रोखण्याचा प्रयत्न करत होतो की याच्यावर आपला वेगळा कार्यक्रम लावता येईल, जरा ऐकून घेऊ, बसा, थांबा, जरा चर्चा करू आपण, थांबा. म्हणजे आता काय लगेच जी आर आलायच आणि जी आर काढला तर लगेचच मिळालंय असं काही नाही. जी आर निघणार तर आहे पण मिळू तर दिलं जाणार नाही. कारण जर द्यायची भूमिका असती, जर यांच्या नीतीमध्ये जर खोट नसती तर मोदी सरकारनं घटनेमध्ये दुरुस्ती करून आरक्षणाची वर्गवारी करून टाकली असती. देशातले एससी जे काही 1000, 1500, 1250 जी काही असतील त्याचे 4 गट तिथं केले असते आणि त्याच्यामुळं आपसुकच ते राज्याला अधिकार वगैरे देता आले असते. परंतु ते सरकारला करायचं नाही. तुम्हाला कुणाचाच पुळका, ना मांगाचा पुळका आहे ना कुणाचा बौद्धाचा पुळका आहे. व्यवस्थेला तुम्हा दोघांच्या दारामध्ये लाल दिव्याच्या गाडीला सांगा कुणाचं योगदान जे आहे ना, त्यांनी असं ठरवलं आहे की तुमच्या दारात लाल दिव्याची गाडीच जर उभा राहणार नसेल भविष्यात तर तुम्हाला भांडायला राजी करावं लागेल, भाग पाडावं लागेल. आणि म्हणून ते त्यांनी तयार केलेलं आहे प्लॅन आणि आपण त्याला बळी पडत आहोत. ठीक आहे, आपण जरा उत्साही आहोत, जरा जोश आहे आपले, ते आपला विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने मी अत्यंत धावता आढावा घेतो आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आपल्यापुढं बोलतो आहे की हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्या मोदींनी तिथं ते करून टाकलं असतं पण ते त्यांना करायचं नाही. का बरं करायचं नाही तर तुमचे हे प्राचार्य कांबळे सरासारखे सफारीचे ड्रेस, तुम्ही जे काही गाड्यात फिरता, तुम्ही जे काही बंगले बांधलेत हे बरं वाटत नाही. आता जे आवई उठवली जाते की मांगाचं आरक्षण हे महाराणी खाल्लं, बौद्धांनी म्हणजे लुटलं, हे साप खोटं कसं आहे. लवजी साळवे अभ्यास आयोगाची जी आकडेवारी आहे माझ्याकडे बनसोडे साहेब, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, प्रत्येक केडरचे लिहिलं त्यांनी, म्हणजे IAS, MPSC, UPSC, तलाठी, ग्रामसेवक असे सगळ्यांचे उल्लेख आहेत. आणि इकडं जाती आहेत SC मधल्या 4 जाती 5 जातीपर्यंत त्यांनी अशी वर्गवारी केली. बौद्ध, मातंग, चर्मकार आणि ढोर अशी केली. काय सगळ्यांची करणं शक्य नव्हतं. आणि ही वर्गवारी असं सांगते की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इथल्या नौकऱ्याचं जे काही रिझर्वेशनचं जे काही बेनिफिट आहे ते ढोर आणि चर्मकार बांधवांना जास्त भेटलेलं आहे, ते बौद्धांना भेटलेलं नाही. ही आकडेवारी सांगते. सॉफ्ट कॉर्नर जसं कानेटकर सर म्हणाले की महारा मांगापेक्षा चमार बरा, हा जो काही सॉफ्ट कॉर्नर आहे हिंदू व्यवस्थेचा तो चर्मकार आणि ढोर बांधवांना भेटलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये जंगम म्हणून जे लावलं चालले, आमच्याकडे खासदार आहेत बरोबर, माला लावलं आहे अलीकडं माला, तर ते आता तिकडं उमरग्याला पण माला जंगमच आमदार झाला आहे बरोबर आहे का. आणि एका जंगमनीच सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना पाडलं आहे आणि आमच्याकडं पण खासदार माला जंगमच आहे. म्हणजे मारामांगापेक्षा दुसरे बरे आहेत. माला जंगम असला तर माला लाव म्हणतात, माला त्याला प्रोटेक्शन देतात आणि त्याच्यात आमदार खासदार करतात. मांगाचा असू का महाराचा असू काही तुमच्या दोघाबद्दल बी व्यवस्थेला काही आपुलकी नाही आणि तुम्हा दोघाचे बी तोंड काही लय शुभ नाही त्यांच्यासाठी, लक्षात घ्या. आणि तुम्ही बसा भांडणं करीत. मांगाला म्हणले तुमचं लय शोभ तोंड आहे म्हणजे शुभ आहे, पण त्यांच्या तर वाट्याला काय दिलं, तुम्हाला म्हणले तुमचं अशुभ आहे. म्हणजे ही परिस्थिती आहे. मी हे सांगतो आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ढोर आणि चमार बांधवाला नोकऱ्यामध्ये आरक्षण जास्त भेटलेलं आहे, कारण कम्पॅरेटिव्हली ते व्यवस्थेच्या जरा जवळचे आहे. आता कानेटकर सर म्हणलेली एक गोष्ट खरी आहे. आज सुद्धा जागा जर निघाली तर पहिलं प्राधान्य बौद्ध सोडून, काय म्हणतात, बौद्ध सोडून. आता 13% त्याची जागा जर निघाली का पहिलं म्हणतात बौद्ध सोडून भरता कसं आहे ते बघा. मग प्राधान्याने हुडकतात ते माला जंगम खाटीक, ते नाहीत भेटले तर मग ढोर, नंतर चमार, नंतर मांगाचा नंबर आहे. बरोबर आहे का नितीनजी? असा आहे क्रम, इथं क्रम आहे. आजसुद्धा सगळीकडून बौद्धांना रोखण्याचं काम केलं जातं आहे, सगळीकडून. का बरं केलं जातं आहे? बौद्ध हे डिस्टर्ब
डिस्टर्बिंग आहेत, म्हणजे आम्हाला डिस्टर्ब करतात. व्यवस्थेला डिस्टर्ब करणारा जागरूक कोण आहे तर तो बौद्ध आहे. आणि म्हणून बौद्धाला ठेचलं पाहिजेत आणि मग मांगाला उचललं पाहिजेत. का बरं? मांग हे बौद्ध हे कॉम्पिटिटर आहेत आणि हे दोघं जण भांडू शकतात एकमेकाला, म्हणजे एकमेकाचे काटे हे दोघं जणच काढू शकतात, दुसरं कोण नाही. हे दोघात भांडण लावलं की जमतं आहे, कारण हे पक्के कॉम्पिटिटर आहेत हे दोघं जण. आणि म्हणून ही नीती अवलंबली चालली. वास्तविक या दोघाबद्दल बी काहीच भूमिका नाही, व्यवस्थेची काहीच नाही, आपुलकी नाही. त्या दोघाला वगळून जागा भरण्याचा प्रयत्न केला जातो, हे मी आपल्याला सांगतो आहे, दोघाला वगळून. आता आम्हाला चर्मकार बांधवाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, काय नाही, किंवा ढोर बांधवाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. ते व्यवस्थेच्या जवळ होते, त्यांना लोक शिवत होते जोड्याच्या ह्याच्या त्याच्या निमित्ताने, ते त्यांना जवळ वाटले. आम्हाला त्या शिवून घेत नव्हते महारामांगांना, म्हणून ते लांबचे होते. पण घडलं असं, मी मातंगासाठी सांगतो, सगळीकडे सांगतोय, घडलं असं, बाबासाहेबांची ऊर्जा जागृतीची, शिका संघटित व्हा वगैरे, आणि बाबासाहेबांचं 56चं धर्मांतराची प्रक्रिया, त्या काळातले अडाणी बौद्ध, त्या काळातले महार समाज बांधव आमचे, न शिकलेले द्वारकाताई, न शिकलेले महार समाज बांधव मळलेल्या द्वात्रामध्ये भाकरी बांधून नागपूरपर्यंत पोचले आणि तिथं त्यांनी शपथ घेतली की आम्ही ब्रह्मा विष्णू महेश गौरी गणपतीला देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा अर्चा करणार नाही वगैरे. तिथून ते आले आणि पोरं शिकवले, पोरं शिकले, मोठमोठे आज हुद्द्यावर पोरं गेले. तुम्हाला येऊ द्यायचं नसताना जेव्हा भारतीय घटनेचं इथं आरक्षण लागू झालं तेव्हा रिझर्वेशन पॉलिसी तर भरलीच पाहिजे होती. नाविलाजानी तुम्हाला भरण्यात आलेलं आहे, नाविलाजानी भरलं. आज जे काही नोकऱ्या दिसतात हे रिझर्वेशन भरलं पाहिजेत, इट वॉज कंपल्सरी म्हणून भरलेलं आहे. आणि मग बौद्धांची संख्या जे दिसते आपल्याला महार समाजाची काही नोकऱ्यामध्ये, ती संख्या ही त्या कपॅबल झालेल्या आहेत म्हणून त्यांना ते मिळालेले आहेत, ते पात्र झाले. कम्पॅरेटिव्हली मागाने भेटमांग पिठपांग ते गावकुशात राहिले, गावातले काम करत राहिले, शेण काढण्याची कामं किंवा गावामध्ये नोकर म्हणून बैल राखणे, कुणबिकीत काम करण्याची कामं त्यांना, जसं सावकार फुगवायचं की हा बाबा मांग भेटला तर शुभ तोंड आहे, मांग फुगायचा आणि कुणबिकीत काम करीत राहायचा, मांगीन शेण काढीत राहायची. हे काही पोरानं शिकवले नाहीत, हे बायकाव्यात गेले. पण बाबासाहेबाच्या ऊर्जेनं बौद्ध शिकत गेले आणि ते मोठ्या हुद्द्यात गेले. मग आता बौद्ध हे चळवळ करतायत, डिस्टर्ब करतायत, मग ह्यांना रोखलं पाहिजेत. जाब विचारणारे बौद्ध आहेत, कॅल्क्युलेट करणारे सगळे बौद्ध आहेत, मग यांना रोखलं पाहिजेत. मग मांगाला फूस दिली, तुमचं सगळं यांनी लुटलं, फूस दिली त्यांना, तुमचं सगळं यांनी लुटलं. आणि या पद्धतीनं या द्वेषावर आधारित ही चळवळ उभा केली. ही चळवळ या द्वेषावर आधारित आहे. त्या ठिकाणी आंध्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तिथं ती चळवळ, तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधावर आधारित चळवळ आंध्रमध्ये बाबू जगजीवन रामला आदर्श मानून ती चळवळ तिथं झालेली आहे. आणि तिथं ते दिलं गेलं, पुन्हा ते चॅलेंज झालं EV चेन्नई या प्रकरणामध्ये. 2004लाच EV चेन्नईमध्ये 5 जजेसनी 3 विरुद्ध 2 हे सांगितलं की दिलं पाहिजेत. ते चॅलेंज झालं, जस्टिस उषा मेहरा कमिशन नेमलं, केंद्राने त्याचं काहीच केलं नाही, ते द्यायचं नव्हतं. भारतातून सगळीकडून ओरड होत होती हे दिलं पाहिजे म्हणून, एक समाज असा पुढे येत होता. आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये जो समाज बुद्ध आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे तो मग कुठं चमार असेल, कुठं माला असेल, इथं आपला महार समाज बांधव असेल, कुठं पासवान असेल, वाल्मिकी असेल, जिथं भारतामध्ये बुद्धिझम आणि बाबासाहेबांची चळवळ समजून घेतली तिथं जे ते लोक जागृत झाले आणि कम्पॅरेटिव्हली ते पुढे गेलेत. ते कोणी कोणाचं घेतलं लुटलं असं नाही, जे जागृत झाले, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, पहिलं आलं पहिलं जेवण दिलं, अशा पद्धतीने ते घडलं. पण पेरलं वेगळं आणि त्याचे परिणाम आपण बघत आहोत. काही ही लढाई या ठिकाणी लागलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की हे द्यायचं तर नाहीच, कारण आपण बघत आहोत की PhDचं पोरगं आहे, CHBवर काम केलं तरी त्याला लवकर CHBचे पण पैसे भेटत नाहीत. 2012ला नोकर भरती बंद केली. गावकुसातल्या शाळेमध्ये गुरुजी रिटायर झाला किंवा एक्सपायर झाला तर तिथं जागा भरली नाही. 2 गुरुजी 1 गुरुजीवर शाळा गावकुसातली चालू, तिथे शेतकरी शेतमजुराचे पोरं शिकत आहेत त्या गावकुसामध्ये. पैसेवाल्याचे पोरं लातूरला जातात, ट्युशन लावत आहेत. शिक्षणामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था आलेली आहे,
तुमच्या खिशातल्या बजेटनुसार तुम्हाला शिक्षण मिळेल, शाळा मिळेल. तुमच्या खिशात पैसे नसतील तर तुमचं पोरगं मनपाच्या शाळेत जाईल, गावाकडे जाईल शिकल. थोडे पैसे असले तर इंग्लिश मिडियमला जाईल, जास्त पैसे असले तर CBSEला शिकल. तसे आमच्या क्लास बी लावले होते बघा काल नीटचे. ज्याला नीटचा पेपर फोडून शिकवलं जाईल, नीटमध्ये येणार काय ती त्या चॅनलमधून, त्याची वेगळी बॅच केली होती आणि तिथं विशेष पैसे होते जास्त. VIP बॅच म्हणजे पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, पैसेवाल्यासाठी वेगळी बॅच. आणि त्याला नीटचे जे काही फुटते प्रश्न त्या चॅनलमधून ते त्यांना शिकवायचे आणि त्यांचा रिझल्ट द्यायचा. आणि जे शेतकरी शेतमजुराचे आणि कमी पैसेवाल्याचे पोरं आहेत ते 150 पोराची एक बॅच असायची. मला सांगा, शेतमजूर शेतकरी कष्टकऱ्याचं पोरगं 150च्या पोरात बसतं आहे, अभ्यास भरपूर करते. तुम्ही म्हणल्याप्रमाणे हाय नाही ती इकून तिथं येतं आहे. आणि पैसेवाल्याचे पोरं स्पेशल बॅचला बसतात, तिथं त्यांना तेच शिकवलं जाते जे येणार आहे. कारण वरून जे येतं ते त्यांना माहिती आहे आणि ते त्यांना शिकवलं जातं आहे. पर्यायानं पैसेवाल्याचेच पोरं डॉक्टर वगैरे झाले आणि होत आहेत. ही परिस्थिती आहे. हे सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचं म्हणणं आहे की जागृतीचा प्रोग्राम आखला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐक्याला तडा नाही गेला पाहिजे. बहुजन दलित ऐक्य जे आहे, 59 जातीचं जे ऐक्य आहे, कांशीराम साहेबांची जी भूमिका आहे, बाबासाहेबांची जी भूमिका आहे, याला तडा नाही गेला पाहिजे. आणि तीच आपली अंतिम लढाई आहे. काय आरक्षण दिलं म्हणजे प्रश्न सुटला असं नाही. दिलंच तर मी लय म्हणतोय, मी असं म्हणतोय दिलं बी तरी त्या गटातले प्रगत माणसं ते आरक्षण खाणार आहेत. म्हणजे समजा आपण मध्ये मातंग समाज, तत्सम समाज, मातंग, मांगारोडी असे टाकले एका मध्ये आणि त्यांना 1.5% आरक्षण दिलं तर त्याच्यामध्ये त्या गटातले मांग समाजाचे जे आमच्यासारखे शिकलेले आहेत, प्राध्यापक, डॉक्टर शिकलेले, ते त्याचं बेनिफिट घेणार आहेत. ओरिजिनल जो गावकुसातला आमचा बांधव आहे त्याच्यापर्यंत ते जाणार आहे का आरक्षण? जाणार नाही. त्याच्यापर्यंत गावातला जो आमचा बांधव आहे तो जाणार नाही. पर्यायाने तिथं त्या गटामध्ये जो शिकलेला आणि जागृत आहे तो त्याचा बेनिफिट घेईल. त्याचं पोरगं त्यांना विशेष पैसे देऊन लावील, ट्युशनं लावील, CBSEला पाठवेल, VIP बॅचेसला पाठवेल, त्याचं पोरगं डॉक्टर करेल, त्याला वेगळ्या सुविधा देईल. याचं पोरगं तिथं जायला अडचणीच आहेत आणि म्हणून प्रश्न मिटणार नाही. आणि प्रश्न याच्यावर काही कोणाची प्रगती होईल असं काही नाही, प्रगती होणार नाही. हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. राज्यांना सांगितले, गवईला हे सांगितले, कानात सांगितले गवईच्या. गवई काय आहे काय नाही ते आपल्याला सांगायची गरज नाही. कारण ते एका शहाच्या वगैरे प्रकारमध्ये क्लीन चिट देऊन हेव तेव करून वर पाठवून त्यांना कानात सांगून ते सगळं करून घेतलेलं आहे. ते क्लीन चिट दिल्यामुळं तिथं नेमून करून घेतलं आहे काम. पण हे सांगितलं आहे ते पॉझिटिव्ह देऊन टाक, कारण भांडणं लावायचं, पॉझिटिव्ह देऊन टाक, भांडणं लावायचे. त्याचं तिथं लपलेलं आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हे झालं नाही पाहिजेत, बहुजन ऐक्य झालं नाही पाहिजेत. आणि या डिप्रेस्ड क्लासला, अनुसूचित जातीला आजच्या या देशाच्या म्हणजे राजकारणामध्ये भागीदारी नाही मिळाली पाहिजेत. आणि हे मान ताट करून नाही जगले पाहिजेत. हे जे सफाऱ्या घालून आणि गाड्या करून फिरतात ना, की जसं मध्यंतरी बामशेपची निर्मिती झाली आणि बामशेपच्या माध्यमातून प्रचंड पैसा गोळा व्हायला लागला आणि पैसा गोळा करून बहेनजी देशाच्या पंतप्रधान होतात म्हणून चर्चा सुरू झाली. दनवे सर, बहेनजी PM ची चर्चा सुरू झाली. आणि बहुजन राजनीतीनं अशी गरुड झेप घेतली, उंचावर झेप घेतली. अनेक खासदार आपल्या महाराष्ट्राला आपल्याला एका दुसरा खासदार देणं मुश्किल, तिथं BSPनी 20 22 खासदार तिथं पाठवले. हे जेव्हा कळालं तेव्हा हे करतंय कोण करतंय, कुठून पैसा येतो, ही मुवमेंट कोण उभा राहते? बामशेप. आणि म्हणून बामशेपला रोखलं पाहिजेत म्हणून बामशेप फोडली पैसे देऊन राजीव गांधींनी आणि मोहनदारी यांनी, बरोबर आहे. आणि बामशेपला फोडल्यामुळे तुकडे केले. आमचे लोक खुश झाले, या गटाचा अध्यक्ष होण्यात, त्या गटाचा अध्यक्ष होण्यात. प्रत्येकाने गट तयार केले आणि प्रत्येकजण राष्ट्रीय नेता झाला त्या बामशेपचा. बामशेप फुटली. बामशेप फुटल्यामुळं सगळं ऐक्य फुटलं आणि 20 22 खासदाराची जी संख्या होती त्या दिशेनं जाणारी ती संपून गेली. आणि आज आपण बघतोय की दलित राजनीती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नामशेष. हाती एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळणं, राष्ट्रीय चिन्ह मिळणं, दर्जा मिळणं, तरी बी उपेक्षिताच्या पक्षाला, हे काही साधी गोष्ट नाही. पहिल्यांदाच घडलं होतं बाबासाहेबाच्या नंतर एखाद्या पक्षाला. आज महाराष्ट्रात त्या पक्षाची काय अवस्था आहे? हत्तीची, नामशेष होण्याच्या. इथून पुढं या पक्षाची मान्यता जाईल अशा पद्धतीची मार्गक्रमणाने वाटचाल सगळीकडे सुरू झालेली आहे. हे सगळं सुरू आहे.
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या लोकांना द्यायचं नव्हतं. त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये तसे बदल केले नाहीत. त्यांना द्यायचं नाही. राज्याला द्यायला लावण्याचा GR काढला की GR ठरलेले लोक आहेत ते चॅलेंज करणार, अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणणार. तोपर्यंत उरल्या सुरल्या बाबूराव थोड्या जिथं कुठं दिसतात का आता उगं एमर्जन्सीच्या भरत्या एमर्जन्सीच्या आहेत कुठंतरी त्यासुद्धा बंद होणार. कंत्राट बेसिक लागू आहे माहीत नाही का? सरकारी दवाखान्यामध्ये कंत्राट दिलं जातं आहे मनुष्य भरतीसाठी, माणसं भरण्यासाठी. बरोबर आहे का? कंत्राट डेली वेजेसचं त्यांनी काढलं आहे. डेली वेजेस ठराविक अनेक ठिकाणी आता शाळांमध्ये माध्यमिक शाळांमध्ये शिपाई भरती आहे. ठराविक मानधन आहे त्याला 5-7 हजार रुपये मानधन आहे. शिपायाला मानधन आहे. या भांडणाच्या आडून उरलं सुरलं आरक्षण खतम करायचं आहे. आणि म्हणून आम्ही हे म्हणत नाहीत नुसता बॅकलॉग जरी भरला की तेव्हा लाखोचा बॅकलॉग आहे शिल्लक. जर यांची नीती जर असती खरंच मागाचं कल्याण करायचं नुसता बॅकलॉग बी भरा, मागाचं कल्याण होऊन जाईल. कल्याण नुसता बॅकलॉग भरला तरी. आणि म्हणून आपण हे म्हणलं पाहिजे. आणि हे सगळं कोण आणलं आहे रिझर्वेशन खाजगीकरण? काँग्रेसनेच आणलं आहे ना. खाऊजा धोरण बनसोडे साहेब कोणी आणलेलं आहे? खाऊजा जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण राजीव गांधीनं आणलेलं आहे. खाऊजा धोरण तिथून सुरू झालेलं आहे. PV नरसिंहराव म्हणजे काँग्रेसने आणलेलं आहे खाऊजा धोरण. PV नरसिंहरावनं पहिली सही केली राजीव गांधीनं डंकेल प्रस्तावावर. बरोबर आहे का? राजीव गांधींनी सही केली, तिथून सुरुवात झाली. मग PV नरसिंहरावपासून अंमलबजावणी सुरू झाली खाऊजाची वगैरे जी काय असेल ते असं मायनस प्लस. मी काय त्याचं काय डिटेलमध्ये जात नाही, फक्त माझा म्हणण्याचा भाग समजून घ्या. आपण हे करायचं आहे की मला हे आपल्याला म्हणायचं शेवटच्या 2-4 मिनटामध्ये मला हेच आपल्याला सांगायचं आहे की आरक्षणाचा नुसताच वाद आहे. आरक्षण हे जे काही मी अनेक ठिकाणी म्हणालेलो आहे की आडातच नाही तर पावऱ्यात कुठून येणार आहे. म्हणजे नोकर भरतीच बंद आहे तर मिळणार काय आपल्याला? काहीच नाही. भरत्याच बंद आहेत. पोरं इतके शिकलेत पण भरत्या बंद आहेत. बॅकडोअरनी UPSCच्या जागा भरल्या 4-5 वेळेस. IASच्या अधिकारीच्या जागा भरल्या आपल्याला माहीत नाही का? बॅकडोअरनी भरल्या ना. काय केलं आपण जे मोठ्या आवाजात घोषणा देतो ना तिथं आपण काय करत आहोत? आपण काय करत नाहीत लक्षात. बरोबर हां. बॅकडोअरनी बॅकडोअरनी IAS अधिकारी केलेत 4 का 5 वेळेस केलेत मोदी सरकारने. बरोबर आहे. हे थांबवा. खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू करा. आणि हे जे काही खाजगीकरणातल्या आरक्षणासह हे जे काही बॅकलॉग आहे लाखोच्या संख्येतला हा बॅकलॉग भरला पाहिजेत. ह्या मागण्या आपल्या कळीच्या मागण्या आहेत. हे सगळं सोडून आपण एक जण म्हणते मिळालं पाहिजे, दुसरं म्हणते मिळतंय कसं तुम्हाला आम्ही हाडूच. बरोबर आहे का? हा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष जो आहे तो दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्यासाठी घातक संघर्ष आहे. आणि आम्ही सगळीकडे आम्ही सांगत आहोत विषय आपण समजून घेऊन याला वैचारिक विचाराच्या पातळीवर आपण त्याला लढलं पाहिजेत आणि विचाराच्या पातळीवर त्याला उत्तरं दिले पाहिजेत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं ऐक्य दुभंगणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी करकमत्या सभेत सांगितलं होतं, म्हणाले होते असं काय आहे मांग म्हणण्यात किंवा महार म्हणण्यात असा काय इतिहास आहे की आपण महार म्हणलं तर आपल्यापुढे एक उज्ज्वल इतिहास उभा राहावा. असं मांग या शब्दामध्ये काय आहे, महार या शब्दामध्ये काय आहे, जातीचा अभिमान बाळगण्यात आपल्याला काय आहे. खरं तर बाबासाहेब असं म्हणतात त्या करकमच्या सभेमध्ये दुर्दैवी आहे की तुम्ही सगळे फुटलेले आहात आणि तुम्ही फुटलेला त्याला कारण जर कुठलं असेल तर इथली हिंदू धर्म व्यवस्था आहे. या हिंदू धर्म व्यवस्थेने तुम्हाला एका माणसाला दुसऱ्या माणसापासून फोडलेला आहे आणि म्हणून तुम्ही एकत्र येत नाही. बाबासाहेब म्हणतात त्या सभेमध्ये. आणि तुम्हा दोघावर तुमच्यावर इथल्या व्यवस्थेकडून अन्याय अत्याचार केला जातोय, तुमचं शोषण केलं जातं आहे, तुम्हाला पिळलं जातं आहे, छळलं जातं आहे, तुमच्यावर अन्याय अत्याचार केले जातात. हे अन्याय अत्याचार जर तुम्हाला थांबवायचे असतील, बाबासाहेब असं म्हणतात, हे अन्याय अत्याचार जर तुम्हाला थांबवायचे असतील तर तुम्ही एक झालं पाहिजे. काय आहे मांग आणि महार याचा अभिमान बाळगण्यात काय आहे. बाबासाहेबांनी 11 परिषदा महार परिषदा घेतल्या. बाबासाहेब सगळ्यांना एकत्र करू इच्छित होते. किमान ह्या 2 जाती अगोदर एकत्र येतील, लढतील व्यवस्थेच्या विरोधामध्ये. ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या परिषदा घेतल्या होत्या. आणि बाबासाहेब करकमला तसंच म्हणाले होते की तुम्ही एकत्र आलं पाहिजे. तुम्ही एक आलात तरच तुमच्यावरचा अन्याय तुम्ही खतम करू शकता. आणि तुम्ही जर विभक्त असाल, अगोदर तर बौद्धांना एक वेगळं पाडण्याचं चाललेलं आहे कार्यक्रम. तुमच्या विरोधात सगळी व्यवस्था उभा करण्याचं काम, तुमच्याच भावाला तुमच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम केलं जातं आहे. मांगांना RSSमध्ये
म्हणजे त्याच्या वज्रमुठीत आहे हे आहे ते आपण बघत आहोत. आणि जे पुढारी आम्ही बघितला आरक्षणाचा मोर्चा पुण्यातला, ठरवलं त्यांनी फक्त पिवळे झेंडे राहतील, म्हणजे निळे झेंडेसुद्धा नको. काय चाललं आहे म्हणजे निळा झेंडा म्हणजे एक कास्ट ओरिएंटेड, एक जाती मानसिकतेचे लोक या व्यवस्थेने पुढं करून त्यांना भौतिक साधनं देऊन ह्या लढा पुढं आणलेला आहे, मातंगातला लढा पुढं आणलेला आहे. तो वैचारिकदृष्ट्या कसा हाणून पाडायचा ते आपल्या पुढचं आव्हान आहे. त्या दिशेनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, डोकं लावलं पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका ही ऐक्याची भूमिका आहे. एवढ्या लोकांना एक जो प्रवर्ग केलेला आहे, 59 जातीचा जो प्रवर्ग केलेला आहे, हा प्रवर्ग बाबासाहेबांनी का केलेला आहे, तो एकसंघ राहायला पाहिजे. पण जाता जाता मी सांगतो, सुप्रीम कोर्टाने आणि सगळ्याच हायकोर्टाने अत्यंत बदमाशकी केलेली आहे. हे बदमाशकी केलेली आहे मी का म्हणतो, पहिल्यांदा कोर्ट म्हणलं, काय म्हणलं, रिझर्वेशन हे काय पोट भरण्याचं साधन आहे का म्हणलं. काय म्हणलं EVC यामध्ये, म्हणजे रिझर्वेशन हे इट इज ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणलं. काय म्हणलं सुप्रीम कोर्ट, रिझर्वेशन इज ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, तो गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही असं म्हणलं सुप्रीम कोर्ट. म्हणलं गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, तो रिप्रेझेंटेशन आहे. आता सुप्रीम कोर्टनं पुन्हा बदल करून काय केलं, त्यानंतर क्रिमिलेअर म्हणलं, क्रिमिलेअर लागू केलं पाहिजेत म्हणलं त्याच्यामध्ये SC. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजेसनी त्यांच्या कानात जे जे सांगितलं ते ऐकलं आहे म्हणण्या इतके पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे. वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने जजमेंट बदललेत, त्याच्यात दुरुस्त्या केलेल्या आहेत. 5 जजेसनी जजमेंट दिल्यावर 7 जजेसचं लार्जर बेंच लावण्याची काय गरज आहे, काय गरज आहे. एकदा सांगितलं 5 जजेसच्या बेंचनी इट इज अनकॉन्स्टिट्युशनल, हे होमोजिनियस आहे. होमोजिनियस आहे म्हणल्यावर आता ह्यांना सांगायला हेट्रोजिनियस आहे म्हणा, की म्हणा म्हणले हेट्रोजिनियस आहे. 341 कलमानुसार ह्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्याच पावर आहेत आणि राष्ट्रपतीशिवाय 341च्या कलमाच्या राष्ट्रपतीच्या पॉवरशिवाय SC ॲड किंवा मायनस किंवा प्लस करण्याचा अधिकार कुणालाच नाही. तो फक्त केंद्र सरकारला म्हणजे कॉन्स्टिट्यूशनललाच आहे. एवढं स्पष्ट बोललेलं असताना सुद्धा आताचा जज म्हणतो हे हेट्रोजिनियस आहे आणि राज्यांना ह्याचे अधिकार आहेत, बायफर्गेशन करता येते वगैरे. म्हणजे हे सगळं ठरवून चाललेलं आहे आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी, भांडणं करत लावण्यासाठी. पण मी इथल्या व्यवस्थेला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये काही जरी षडयंत्र रचले गेले तरीसुद्धा बौद्ध आणि मातंग समाज भांडणं करणार नाही, तर ते सगळे मिळून तुमच्या विरोधामध्ये लढतील. आमच्या बापांनी आम्हाला ते सांगितलेलं, बाबासाहेबांनी, तुम्ही आम्हाला दिलं तरी आम्ही तुमच्या विरोधामध्ये लढणार आहोत आणि तुम्ही नाही दिलं तरी तुमच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. इथली ब्राह्मणी व्यवस्था हे आमचं टार्गेट आहे, हे मी या ठिकाणी निक्षून सांगतो. आणि जाता जाता सांगतो की जेव्हा होम रूलची चळवळ सुरू झाली आयर्लंडमध्ये होम रूलची चळवळ सुरू झाल्यानंतर आयर्लंडमध्ये हे ब्रिटिश लोक गेले आणि ते म्हणाले, आयर्लंडच्या लोकांना म्हणाले की तुम्ही सांगा त्या राजकीय सुधारणा आम्ही तुम्हाला देऊ, सांगा म्हणले, सांगा. आयर्लंडचे लोक म्हणाले ते तुमच्या राजकीय सुधारणा खाट्यात जाऊ द्या, तुमच्यावर आमचं राज्य आहे हेच आम्हाला मान्य नाही. बघा काय म्हणले, आमच्यावर तुमचं राज्य आहे हे आम्हाला मान्य नाही, तुम्ही आम्हाला राजकीय सुधारणा किती द्यायच्या म्हणू नका, ते खाट्यात घाला. या भूमिकेतून आम्हाला मनुवाद्याचं राज्य मान्य नाही ही आमची भूमिका असणार आहे. आम्ही भांडणं करणार नाहीत, घेतो म्हणून कोणी भांडणं करायला लागला तरी आम्ही त्याला करू देणार नाहीत, मिळू देणार नाही म्हणून कोणी भांडणं करा असलं तरी ते आमचा विरोध राहील. वैचारिकदृष्ट्या आम्हाला एक होऊन इथल्या व्यवस्थेशी टक्कर द्यायची आहे, तोच आमच्या महापुरुषांचं स्वप्न आहे. इथली जात व्यवस्था खतम झाली पाहिजे, इथली जात व्यवस्था आमचं टार्गेट आहे. बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट त्याच्यासाठी ग्रंथ लिहिला. आमच्या सगळ्या महापुरुषांचं स्वप्न जातविरहित समाज रचना आहे आणि आरक्षणाचं भांडण हे भाकरीचं भांडण आहे. आमच्या महापुरुषाचा संघर्ष हा स्वाभिमानाचा संघर्ष आहे, महापुरुषाचा संघर्ष हा भाकरीचा संघर्ष नाही. हे आता तुम्हाला वेळेअभावी मी नाही सांगणार, पण रेड लाईट एरियामध्ये जेव्हा बाबासाहेब सांगतात, रेड लाईट एरियामधलं उदाहरण सांगतात, रेड लाईट एरियामधली आमची एक भगिनी म्हणते, सुलेमान बिर्याणी और किमे की प्लेट लेके आ. बाबासाहेब असं सांगतात
की त्या रेड लाईट एरियामधले ती आमची भगिनी खिमा आणि बिर्याणीची प्लेट लेके आ म्हणून उंची वस्त्र परिधान करून अंगावर सोन्या नाण्याचे दागिने घालून जरी ती आदेश करत असेल आणि दोन्ही टायमाला ती खिमा आणि बिर्याणी सोबत खात असेल आणि आमची गावकुसातली भगिनी मोलमजुरी करून नऊवारी साडीमध्ये कष्ट करून भाकरी डोक्यावर नवऱ्याच्या घेऊन जाऊन मोलमजुरी करून येत असेल तरी आमच्या गावकुसातली भगिनी ही आमच्यासाठी सरस आहे. आमचा संघर्ष बाबासाहेब असं म्हणतात की आमचा संघर्ष हा भाकरीसाठी नाही, मनुष्य मात्राला बाबासाहेबांचं भाषण आहे, मनुष्य मात्राला लाभ प्यारा नाही, मनुष्य मात्राला इज्जत प्यारी आहे. बाबासाहेबांचं जे भाषण आहे मनुष्य याच्यावरच भाषण आहे, हेच लिहिलं त्या भाषणात. हे आता सांगितलं, उदाहरण दिलं आहे, हे सुलेमानचं उदाहरण दिलं आहे. बाबासाहेब म्हणतात मनुष्य मात्राला इज्जत प्यारी आहे, लाभ प्यारा नाही. आम्ही लढत आहोत इज्जतीसाठी, सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी आम्ही लढत आहोत. आमची लढाई आंबेडकरवाद्यांची लढाई स्वाभिमानासाठी आहे, भाकरीसाठीची नाही. त्याच्यामुळं आरक्षणाची लढाई ही भाकरीची लढाई आहे, ही काही महापुरुषाच्या स्वप्नातली लढाई नाही. आणि ती फार काळ तग धरील आणि टिकल आणि त्याच्यातून लय काही कुणाचं भलं होईल असं नाही. अंतिम सोल्युशन बाबासाहेब आणि बुद्ध आहेत. भारतात ज्यांनी ज्यांनी बुद्ध आणि बाबासाहेब स्वीकारला आहे ते प्रगतीवर आहेत. जगात ज्यांनी ज्यांनी बुद्ध आणि बुद्धाला स्वीकारलेलं आहे तर जगात सगळीकडं बाबासाहेब त्या काळात नव्हते पण आता गेलेत. बाबासाहेबाच्या अगोदर जगात ज्यांनी ज्यांनी बुद्ध स्वीकारला ते प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेले आहेत जगामध्ये. तेव्हा या निमित्ताने खूप उशीर झालेला आहे. मी आपल्याला रेटून काही गोष्टी सांगण्याचा तुमची मनस्थिती असेल नसेल पण मी सांगण्याचा प्रयत्न केला, शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या निमित्ताने एका गंभीर विषयावर भारतीय बौद्ध महासभा तेच सांगू इच्छिते की यामध्ये जे काही वादंग निर्माण लावलेले भांडणं आहेत ते आपल्याला कसे कमी करता येतील हा विषय यामुळंच आम्ही या ठिकाणी चर्चेला घेतला होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या प्रसंगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी आमच्या आयोजिका असतील विशेष करून आमचे कांबळे प्राध्यापक कुठं बसले तेव्हा तिकडं बसलेत कुठंतरी कांबळे प्राध्यापक तेव्हा तिकडं कांबळे वगैरे बसले. हे पोरं पडद्याआड राहून काम करतात आणि असे कार्यकर्ते आपला सर्वोदय असतील, हे असे कार्यकर्त्यांची गरज आहे. खरं तर ते कुठंच येत नाहीत बिचारे, त्यांचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे. ते आहेत म्हणून हे कार्यक्रम होतात. तेव्हा या निमित्ताने मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.